शुभ सकाळ सर्वांना फ्रॉम उत्तर काशी. आणि आज असणार आपला धाम दुसरा जो की असणार आहे गंगोत्री. तर निघूयात आता, थोडासा नाश्ता वगैरे करूयात. नाश्त्याला चहा आणि ब्रेड आहे, ते करून मग आपण निघूयात. तर आलो मी नाश्त्याला आणि चहा आणि ब्रेड मी घेतलेलं आहे आणि हा सुंदर व्ह्यू बघत बघत नाश्ता करतो. तर नाश्ता वगैरे झाला आपला आणि आता आपण निघालो बसकडे. तर जाऊयात बसकडे. मस्त थंडी आहे इकडे भरपूर, 15 डिग्री सेल्सिअस आहे, तरी कमी आहे. त्या दिवशी तर 9 होतं, 8-9 होतं. आलो आपल्या बसजवळ. आता निघूयात आपण गंगोत्रीसाठी. बाकीची लोक पण येतात, नाश्ता काहींचं बाकी आहे, ते करून येतील. तोपर्यंत आपण निघू आता गंगोत्रीसाठी. सगळे लोक येतात तोपर्यंत आम्ही जरा पत्त्यांचा डाव चालू केला आहे. ते मेंबर आहेत, 4 मेंबर आहेत, आम्ही पत्ते खेळतो. आलेच सगळे, चला निघू आता. आले सगळे आणि आम्ही आता निघालोय मंदिरासाठी. आपली बस इथे थांबले हिना पोलीस चौकीला, कारण की बसवाल्यांना पास काढायचा आहे, त्यासाठी. तर पास काढून निघू आता आपण. आपले ड्रायव्हर आहेत ते इथे पाणी भरतात त्यांच्यासाठी पिण्यासाठी. आणि इकडे असं कंटिन्यूस चालू असतं पाणी, नळ वगैरे लावलेले नसतात आणि एकदम थंड पाणी असतं. आपण निघालेलो उत्तर काशीवरून गंगोत्री जाण्यासाठी. हा आपला 100 किलोमीटरचा प्रवास आहे. तसं बोलायला गेलं तर हा 200 किलोमीटरचा आहे, कारण की आपण उत्तर काशीलाच परत वस्ती करणार आहे. त्यामुळे जाऊन टोटल 200 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. पण या 200 किलोमीटरच्या प्रवासामध्ये तुम्हाला बोर अजिबात होणार नाही. त्याचं कारण असं आहे की इकडचा जो व्ह्यू आहे ना, खूप भारी व्ह्यू आहे. तुम्हाला मी दाखवतो कसा व्ह्यू आहे ते. हे दृश्य असं निसर्गाचं रूप आणि गाणी, ते कॉम्बिनेशन खूप भारी आहे. बस थांबली इथे नाश्त्यासाठी. सगळं उतरलेत खाली, नाश्ता करतात. आणि आम्हाला कंटाळा आला, आम्ही गाडीत बसलो आणि मॅगीची ऑर्डर दिली. मॅगी खाऊयात मस्त. तुमच्याकडून आणा आम्हाला काहीतरी. काय आणू? काय सांगितलं रे? काकी ती बघ, ती कॅन समोर दिसते बघा. तुम्ही कॅन वगैरे काही सांगू नका. दारूची जरासा नाही, कोक वगैरे अगं ठीक तीच आहे. कोक. ती नाही आणू शकत मी. का? ती कोक समोर दिसते का ती? ठीक आहे, तुम्ही तिघांमध्ये एक पिणार ना? हा, ती मोठी वाली कॅन आणा का पण. मॅगी घेऊन आलेली आहे आपली. थँक्यू आमची मॅगी आणल्याबद्दल. मॅगी आली मस्त. खातो होतो जरा आम्ही सगळे. खातो आम्ही इथे मॅगी आणि काकी आमच्यासाठी कोक घेऊन आलेले आहेत. थँक्यू कोक आणल्याबद्दल. चुकी झाली. चुप. अहो ती कॅन वाली बोललो तुम्हाला, डायट कोक. असू दे, ही आणली तरी खूप आहे आमच्यासाठी. साखर मिक्स. आज एक स्टॉप घेतला नाश्त्यासाठी, सेकंड स्टॉप. मग अशी भरपूर जणांनी नाश्ता केला नव्हता. पप्पा बघा आमचे कसा नजाऱ्याचा आनंद घेते, काय शॉपिंग करतात काय माहिती. आम्ही पण उतरलो जरा खाली आणि काय नजारा आहे, सुंदर नजारा एकदम. पूर्ण दरी, एकदम सुंदर हवा आहे, मस्त हवा आहे एकदम. जरा थंड पिण्यासाठी वगैरे बघता ना काहीतरी स्मूथ वगैरे ते मिळते का, ते घेतलं आहे प्यायला. आणि हा नवीन फ्लेवर आलाय, मस्त आहे हा. काय आणलंय खायला? ऍपल सुकवलेला ऍपल. सुकवलेला ऍपल खाल्ला, छान होता एकदम, मस्त होता. इकडून भरपूर चॉपर जातात, पण व्हिडिओ चालू केली का एक पण येत नाही. पोहोचलो आम्ही गंगोत्रीच्या इथे आणि 11 डिग्री सेल्सिअस तापमान येतं. थंडी असते मस्त. इकडे पण बर्फ दिसेल बघा तुम्हाला. इसको लेके चलो ना, ये लंगड़ा है. लेके चलो इसको, लंगड़ा है. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? आम्ही पोहोचलो आता चालत गेट जवळ. आता जाऊयात आपण आतमध्ये आणि दर्शन घेऊयात. पण आता इथे गंगोत्री धामच्या टोकन वितरण केंद्राजवळ पोहोचलोय आणि टोकन घेऊन मग आपण जाऊयात पुढे. खूप मोठं मार्केट इकडचं, भरपूर शॉप्स येते आणि सगळी शॉप्स तुम्हाला भेटेल, खाण्यापिण्याच्या पासून बाकी सामान आहे, जनरल स्टोअर आहे. आता आपण आलो आहोत गंगोत्री धामला, जे की 4 धाममधलं सेकंड धाम आहे. आता आपण इथे गंगोत्री मातेचं दर्शन करणार आहोत. आणि इथे अशी कथा आहे की राजा भागीरथाने इथे तपस्या करून गंगेला
स्वर्गातून तिला धर्तीवर आणलं ते आपण बघणार आहोत. त्याला भागीरथी शिला असंही म्हटलं जातं. चाललो आम्ही आता दर्शनाला. खूप मोठी रांग आहे इथे. झालेलं दर्शन छान झालेलं, पण व्हिडिओ काढायला आतमध्ये अलाउड नव्हतं त्यामुळे काढून दिली नाही. पण दर्शन एकदम छान झालेलं आहे. बाकीची मंडळी पण येते दर्शन घेऊन. आता दर्शन आमचं झालेलं आहे. कसं झालं मम्मी दर्शन? एकदम जवळून बघायला भेटला. हे इथे गंगाजल ट्रान्सफर करतात. तर आता चाललोय मी गंगा नदीवरती, तर तुम्हाला पण घेऊन जातो गंगेच्या तीरावरती. तर तुम्ही पण दर्शन घ्या. ते गंगेचं पाणी खूप थंड आहे. ते फक्त 5 मिनिटं उभं राहिलेलं आहे पाण्यामध्ये. पूर्ण पाय आणि हात सुंदर झाले माझे. खूप थंड पाणी आहे, कारण की हे वरून येतोय ना आणि तिकडे बर्फ आहे. मंदिराच्या बाहेर कॅमेरावाले असतात ना, त्यांच्याकडून आम्ही ग्रुप फोटो काढलाय. चांगला आलाय, छान आला फोटो. आता भूक लागली म्हणून आम्ही जेवायला आलोय आणि थोडीशी शॉपिंग केली आहे मॅग्नेटची. जेवण आलेलं आहे आमचं. कसली भाजी? पनीर शाही पनीर भाजी आहे आणि रोटी. भरपूर काय शॉपिंग केलेली आहे. आता निघालो आम्ही बसकडे जातो. तिथून आपण आता जाणार आहे रूमवरती परत. शॉपिंग चालू आहे. ते कॉईन घेतात. हा का तुम्ही भरपूर वेळ आलात नाही ब्लॉग मध्ये. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही घेतले का कॉईन? दाखवा, तुम्ही घेतलेले कॉईन दाखवा. खूप लांब बस लावलेली आमची. बाबा पण वैतागले. बाबा काय आहे, खूप लांब लावली ना. रिटर्न मागवायला पाहिजे होती. हो, आधी बस सगळी लोक वैतागले. खूप लांब बस लावले. जवळजवळ आपण किती किलोमीटर चाललो असेल आता? 3 किलोमीटर चाललो असेल ना. चालायला त्रास झाला, पण एवढं कधी चालत नाही आपण. हा, सवय नाही एवढं चालण्याची ना. आपल्याला गंगोत्रीचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आपण गेलो तिथपर्यंत. आणि काकी तर बिलकुल, काकीचा चेहराच पडलाय. काय करणार त्यासाठी आता? जोपर्यंत चालते तोपर्यंत चालवतो. फायनली बस भेटली आहे. एक बस आमची इथे लावलेली आहे आणि एक बस इकडे पुढे लावलेली आहे. तर आज आपल्या नरेश काकांचा बर्थडे आहे, तर सगळ्यांना विश करूया आपण. तिथे थांबल्या. आता नाश्त्याला जवळजवळ 1.5-2 तास झालेत. ट्रॅफिक वगैरे लागलेली भरपूर, त्याच्यामुळे सगळे ते नाश्ता करायला थांबलेत. व्ह्यू उत्तराखंडमध्ये आल्यावरती व्ह्यूच व्ह्यू दिसणार तुम्हाला. गरमागरम मॅगी आणि हा व्ह्यू.
पोचलो आम्ही आता उतरतोय आणि तुम्ही बघितलं असेल बस मध्ये किती मजा गेली ते. काकांचा बर्थडे तर आम्ही आता आलो केक घ्यायला. केक शॉप आहे इथे, बघूयात कशी केक शॉप. या केक वरती आम्ही हा केक लावून घेतो शॉर्टकट. केकचं ऑपरेशन झालं तर अरे बरोबर बघ बनला मस्त वाटलं जाने की जल्दी में थोड़ा आराम से अभी इसको बाजू से क्रीम लगा दे ऐसे ये वाला डिजाइन मार के चॉकलेट. फायनल लुक आहे केकचा. केक घेऊन तुम्ही बघितलं असेल फायनल लुक. शॉर्टकट मध्ये थोडासा बनवलाय, इथे अवेलेबल नव्हता ना जास्त मोठा, तर आम्ही केक घेऊन आणि त्याकडे बॉक्स नव्हता तर त्याने जुगाड करून दिलाय बॉक्सचा. तर फ्रेश झालो आपण आणि आता चाललोय वरती. आज काकांचा बर्थडे तर स्पेशल मेन्यू जेवायला. काकांकडून पनीर चिली आणि पुलाव आहे, तर बघूयात वरती जाऊ. इकडे जेवणाची तयारी चालू. काका काय म्हणत आज स्पेशल? आज काकांचा बर्थडे म्हणून स्पेशल पनीर येते आणि इकडे राईस आहे, पुलाव, आणि इकडे भाज्या कापून ठेवल्यात पुलावसाठी. चिल्ली तयार करतोय काका. पनीर रेडी आहे आणि पनीर चिलीचा मसाला तयार. बर्थडेसाठी सगळे लोक आलेले आहेत. बर्थडे तर झालेला आहे. आता जेवणाचा मेनू तुम्ही बघू शकता. पनीर चिली आणि इकडे हा मस्त पुलाव आहे आणि सलाड. जेवायला सुरुवात झाली आहे आणि हा मेनू बघू शकता तुम्ही. अगं तुमचा बर्थडे होता तर कसं जेवण वाटतं तुम्हाला? आवडलं का जेवण? जेवणाचा विशेष नाही बाबतीत हाताला तर खूप छान आहे. त्याबद्दल पुलाव पण छान झाला आहे आणि पनीर कसं होतं जेवण? तुम्हाला आवडलं? आम्ही जेवण कसं आहे तुम्हाला आवडलं का? झालं आमचं जेवण वगैरे आणि आज भरपूर दिवसांनी घरचं खायला भेटलंय, त्यामुळे खूप छान वाटलं. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.